अखंड विश्वाला मंगलमय प्रेरणा देणारे श्री मंगलमूर्ती गणराय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक तसेच भारतभूमीच्या रक्षणार्थ बलिदान देणाऱ्या असंख्य आपल्या क्रांतीवीर यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून जनसेवा विकास मंडळ विकास सेलिब्रेट आलेल्या सर्व देशभक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. श्री गणरायाच्या कृपेने यंदा आम्ही 49व्या वर्षी पदार्पण करीत आहोत. दरवर्षीची परंपरा कायम ठेवत याही वर्षी आपल्या समोर सादर करीत आहोत एक समाज प्रबोधनात्मक जिवंत देखावा. शांत राहा, शांततेची सहकारी करा. शांत राहा, शांततेची सहकारी करा. सह्याद्री पटलावर शिवसूर्याचं तेज असं काही तळपत होतं की परकीय सत्तांच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. त्यांची तख्त गदा हलू लागली. हा शिवसूर्य म्हणजेच या महाराष्ट्राचे अहोभाग्य छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या अस्मितेतून प्रकट झालेल्या या पुरुष सिंहानं प्रतापगडाच्या पायथ्याशी अन्यायी अफजल खानाचं पोट फाडलं. त्याच्या उडालेल्या रक्ताचे थेंब सुकायच्या आत शिवाजी महाराजांनी जोरदार मुसंडी मारत मोठा प्रदेश स्वराज्यात दाखल करून घेतला. करवीर महालक्ष्मीचा सिंह किल्ले पन्हाळगडही स्वराज्यात आला. गडावर स्वराज्याचा भगवा फडकू लागला. मात्र सिद्धी जोहरचा वेढा पन्हाळ्याला पडला आणि महाराज पन्हाळ्यात अडकून थोडे थोडके नव्हे, तब्बल 4.25 महिने महाराज या वेढ्यात अडकले. आता मात्र महाराजांना वेळ न दवडता पन्हाळ्यातून बाहेर पडला. जल्दी करा, गस्तीची टप्पी आहे ना, निघाला नाही तर आड काय होत संत पालखीत बसायची. शिवा राज राज आमच्या सभेत चल. राज शिवा आम्ही सांगतोय आमच्या सभेत चल. आता जे काही होईल ते आपल्या अवघ्यांचे होईल. चल राज. लहान तोंडी मोठा घास घेतो, पण माझं भाग्य किती बघता, माझ्या आई बापाची पुण्य आहे किती बघता. राज, ही तुमची कापडं जेव्हा माझ्या अंगाला लागली ना, तेव्हाच शिवा मिळाला. आता उरला येतो तुमचा आत्मा आहे फकस्त. असं तुमच्या ध्यानात येत नाही, पण मला स्वर्गाचं दर दिसतंय. हो, अजून काय पाहिजे माणसाला. लोक माणूस आयुष्यभर कसा कसा जगला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक सांगतात की शिवा असा बिलंद किंवा शिवाजी राजाचं मरण नेला. वरून चांदी 1000 वर्ष जगेन राज. चला येतो मी.
तन्हाई छोड़िए, जश्न का ऐलान कीजिए। खास तोहफा लाया हूं आपके लिए, बताइए राजा साहब। शिवाजी हमसे दगा कर रहे थे। दगा? और हम? और नहीं तो क्या, भाग तो रहे थे। वो संभाल के। मराठे कधी पळत नाहीत, पळायला लावतात. असोट, इतने बड़े मेहमान से ऐसे बात करते हैं? राजा साहब आइए, तशरीफ रखिए, तशरीफ रखिए। ही झाली राजांची वागायची पद्धत. आम्ही तुमचा वेडा बघत बघत येत होतो, तर वाटेत यांनी अडवलं आणि आता बतावणी करतायत की आम्ही पळून चाललो. ही गोष्टाखी आम्ही सहन करणार नाही. मराठा एक वेळ कटून मारल, पण अपमान सहन करणार नाही. हमें माफ कर दीजिए राजा साहब। ठीक है, आप जैसे बुजुर्ग से हम माफी नहीं मंगवाना चाहते. कहिए. बस एक छोटी सी बात, या तो हमें आप आदिल शाही में चाहिए, नहीं तो हमारा मुल्क हमें वापस चाहिए। जोहर साहेब इसम घराण्यातल्या वाघरावानी असतं. जिथं त्याची ताकद असते तिथं त्याच्या पंजाची ओरखडे दिसतातच. आणि आमच्या पंजाचे ओरखडे तर आदिलशाहीने पाहिलेच आहेत. कारण या जंगलाचा वाघ शिवाजी राज आहे. हम मानते हैं कि आपकी हिम्मत बुलंद है, पर सियासत में सिर्फ हिम्मत रास्त नहीं आती, कुछ बातें सोच समझ कर करनी चाहिए। हमें जावली और प्रतापगढ़ चाहिए, बस चाहिए। शक्य नाही. प्रतापगड तुम्हाला दिला तर तुम्ही सापासारखा विळका घालाल स्वराज्यात. राजा साहब, आप बहुत हटपन कर रहे हैं। हट्टाला पेटतो त्यालाच मरहट्टा म्हणतात. अपने बारे में नहीं, कम से कम आपके आदमियों के बारे में सोचो। हम जानते हैं किले पर असद जल्द खत्म होने वाली है। सोचो, सोचो। बेचातच टाकलं तुम्ही आम्हाला. शिवाजी कहाँ है? ये क्या गुस्ताखी है फासिल खान? जौहर साहब, शिवाजी किधर है? ये सामने बैठे हैं राजा साहब। शिवाजी, ये शिवाजी नहीं है। फाजिल खान, होश में तो हो? क्या बक रहे हो? नशा करके आए हो? नहीं, और ये शिवाजी नहीं है। हमने देखा है उसे एक ही पल, और वो चेहरा हम जिंदगी भर नहीं भूल सकते। नहीं भूल सकते। ये शिवाजी नहीं है। हुजूर, यकीन कीजिए हम पर। ये क्या कह रहा है? मैं कह रहा हूं हुजूर, ये शिवाजी नहीं है। नहीं अब्बास, हमने तो पालकी पकड़ी थी, और पालकी में तो राजा ही होगा ना। ये हमेशा जरूरी नहीं होता। शेवटचा मुसळा.
लगा तो नहीं है, काफिर हो, मानना तो पड़ेगा। महाराजांना विशाळगडाच्या रोखाने पुढे सरकण्यासाठी वेळ मिळाला, मात्र सिद्धी मसाऊदकडून पाठलाग हा झालाच आणि घोडखिंडीमध्ये स्वराज्याच्या यज्ञकुंडात बाजींची आहुतीच द्यावी लागली. आणि खिंड पावन झाली. स्वराज्याचा पंचप्राण काळ सर्पाच्या विळख्यातून बचावला गेला. अशाच अनेक ज्ञात अज्ञात मुलांच्या तुच्छ समर्पणातून स्वराज्याचा हा वटवृक्ष उभा राहिला आणि जिजाऊ साहेबांच्या वृत्ताचं रायगडावर उद्यापन झालं. भंगलेली सिंहासने पुन्हा सांगली गेली. सह्याद्रीचा आनंद अनावर झाला. संत सज्जन गाई वस्त्र घरदार सारे सारे सुखावले. शिवबा छत्रपती झाले. आपले राजे छत्रपती झाले. झाले स्वराज्य